माझ्या जीवनामध्ये साई सच्चरित्र पारायण सोहळा आणि दुसरा सामूहिक विवाह आणि मला जीवनातला सगळ्यात जास्त आनंदी क्षण असेल ते दोन कार्यक्रम माझ्या जीवनातले. तर त्याच्यामुळे मला वर्षभर उत्साह अंगामध्ये राहतो. आता तुम्ही शिर्डीचे का साईबाबाच्या गावाचे? म्हणलं हो. म्हणलं तुम्ही? नाही म्हणे आम्ही इकडचेच आहे. अरे म्हणलं यांची आपली कुठं गाठ भेट नाही काय नाही, पण हे काय विचारतो झाले सगळं करतो. अहो आमचं लग्न तुम्ही लावलं आहे म्हणे. अरे बापरे. म्हटलं ताई शक्यता आहे, पण मी काय तुम्हाला ओळखलं नाही. हो नाही पाहिजे मिरान सरांनी सांगायचं, मी त्याचे फॉर्म तयार करायचं, चुकला का परत फाडणं दुसरा करणं, असं बऱ्याच वेळा झालं ते. पण शेवटी एकदा ते फॉर्म मी सिलेक्ट केला का असं असं झालं. बापूंना तो इतका आवडला आणि तोच फॉर्मॅट आजपर्यंत तोच चालू आहे. त्यामध्ये नमस्कार, मी सुभाष आनंदराव घुगे, नाट्यरसिक संच मंडळाचा सदस्य. गेले 25 वर्षापासून हे जे सामुदायिक विवाहाचं कार्य कैलासबापू कोते पटेल करतात, त्यामध्ये आमचा थोडासा काहीतरी क्षुल्लक वाटा आहे. 25 वर्षापूर्वी ज्यावेळेला बापूंनी आमचं बरोबर सगळेच गावातले ज्यांचे कार्यकर्त्यांवर मिटिंग झाली, तर त्या मिटिंगचं एक सगळं गोषवार झाल्यानंतर बापूंनी मला शांताराम बापू, मिराणी सरांना, अशोक गोगोनकर, अशोक नागरे, भाऊसाहेब दाजीबा साबळे, तुम्ही सकाळी आपण बसू घरी या, असा आम्हाला निरोप दिला. आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो, त्यांनी सांगितलं असं सगळी कल्पना मांडली. तर त्यावेळेला प्रत्येक नवरदेव नवरीचं त्यांनी रजिस्टरवर घ्यायला सांगितलं, पण ते मिराणी सर आम्हाला ते काय पटलं नाही का, ते आम्ही एक असा पद्धतीचं फॉर्म करू का जो कायदेशीर राहील, त्या दृष्टीने हे केलं. त्यामध्ये कसं पाहिजे काय पाहिजे मिराणी सरांनी सांगायचं, मी त्याचे फॉर्म तयार करायचं, चुकला का परत फाडणं दुसरा करणं, असं बऱ्याच वेळा झालं ते. पण शेवटी एकदा ते फॉर्म मी सिलेक्ट केला का असं असं झालं. बापूंना तो इतका आवडला आणि तोच फॉर्मॅट आजपर्यंत तोच चालू आहे. त्यामध्ये प्रत्येक गोष्ट एक कायदेशीर आणि हिंदू धर्मसंस्कृतीप्रमाणे कार्य करणारं हे सामुदायिक विवाह मंडळ आहे. हे जे चॅरिटेबल ट्रस्ट आहे, याच्यामध्ये सर्व धर्मियांचं जरी असलं तर प्रत्येकाच्या धर्माच्या शास्त्रानुसार विवाह होतात. हे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे आणि इथला एक खूप मोठा आनंद आहे. माझ्या जीवनामध्ये साई सच्चरित्र पारायण सोहळा आणि दुसरा सामूहिक विवाह आणि मला जीवनातला सगळ्यात जास्त आनंदी क्षण असेल ते दोन कार्यक्रम माझ्या जीवनातले. तर त्याच्यामुळे मला वर्षभर उत्साह अंगामध्ये राहतो. आता तसं जर म्हटलं तर 25 वर्षापूर्वी जी पद्धत होती त्यामध्ये ही वाढ होत चाललेली आहे. लोकांना कळलं की हे कार्य कसं होतं. इथं सर्व गोष्टींचे मौज हौस, नवरदेव नवरीच्या जेवढ्या ज्या हौसा मौज असतात, जे आपल्या धार्मिक पद्धतीने व्हायला पाहिजे, सगळ्या गोष्टी इथं आवर्जून केल्या जातात. त्याचं कारण असं आहे की बापूला आणि सौ काकींना मुलगी नसल्यामुळं ते या सर्व मुली माझ्या आहेत या दृष्टिकोनातून ते सर्व गोष्टी करतात. अगदी पुऱ्या असू द्या, कुरड्या असू द्या, मांडव डाळ्याचं जेवण असू द्या, किंवा तिथं ज्या ज्या गोष्टी आहेत, अगदी मुलींच्या गजऱ्यापासून प्रत्येक गोष्ट काकीच्या नजरे खालून जाते. त्यात आमचं योगदान असं येतं का पहिल्या वर्षापासून मी आहे, मिराणी सर आहेत, अशोक जगन्नाथ गोंदकर आहे, अशोक नागरे असतील, भाऊसाहेब साबळे असतील, त्यांनी आमच्याकडे एक जबाबदारी दिली का मुलींचं सगळं जे पोशाख, त्यांचे दागिने, त्या गोष्टी वाटपाचं काम आमच्याकडे असतं. तत्पूर्वी बापूंच्या बंगल्यावर सर्व नववधूंना बोलवलं जातं. तिथे एक बैठक तयार केलेली असते. तिथे प्रत्येक मुलीचं नाव गाव विचारलं जातं. तिथे मी किंवा अशोक गोंदकर त्या मुलीची आम्ही क्रॉस हे घेतो. तुझं ज्याच्याशी विवाह होतोय तो नवरा बरोबर आहे का, नाव गाव तिला विचारून घेतो क्रॉसमध्ये आम्ही. ती एक कायदेशीर बाब तिथे पूर्ण करतो. ती वयात आहे की नाही त्या गोष्टी पाहिल्या जातात. त्याच्यामुळं बापूंना एक कायदेशीर जी गोष्ट पाहिजे तर उद्या कोणी ऑब्जेक्शन नको घ्यायला, कारण एवढी मोठी जबाबदारी त्यांनी आमच्यावर टाकली. एक आमची जबाबदारी आहे ना या सगळ्या गोष्टी बघण्याच्या. त्या सर्व गोष्टी आम्ही बघतो तिथे. त्याच्यानंतर तिथे इतकी हसी मजाक असते आणि प्रत्येक मुलगी ही खूप आनंदित चेहरा दिसतो का जो आपल्याला कुठं दिसणार नाही इतर वेळेला, कारण प्रत्येक मुली चेहऱ्यावरचे हावभाव खूप वेगळे असतात. आणि ती गोष्ट आम्हाला म्हणजे नाट्यमंडळाचे आम्ही जे लोक आहोत तिथं मुलींकडून वधूंच्या बाजूने, तर तिथे इतका मोठा आनंद असतो की आपल्याला कशातच मोजता येणार नाही. आणि ती कृपा आम्हाला साहेबांची झालेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये साधारणतः 4-5 वर्ष परिसरातील लोकांच्या मुलींचे विवाह इथे होत होते. जसजसं हे कार्य लोकांना समजत गेलं, तुमच्या मीडियावाल्यांनी उचलून धरलं, अनेक ठिकाणी त्याचे प्रचार झाले, तर तसतसे वेगवेगळ्या जिल्ह्यातून परराज्यातून सुद्धा विवाह इथं व्हायला लागले. त्याच्यामध्ये आता जर बघितलं आपण तर अमरावती हा जो खालचा जो पट्टा आहे विदर्भ वगैरे, तर जिथं लग्न करणं खूप अवघड आहे. आदिवासीचे आहेत, आदिवासींचे खूप विवाह होतात. जे आपल्या परिसरात अकोला असेल किंवा इकडं तुम्हाला ओतूर वगैरे जो भाग आहे
त्या परिसरातून सुद्धा येतात, आळेफाट्यावरनं. म्हणजे आता त्याचं स्वरूप खूप मोठं झालं आहे, की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातले 1-2 असतातच. आणि ते विचारलं मला की बुवा हे यात्रेचं स्वरूप, तर शिर्डीकरांना 1-2 आनंद खूप मोठे मिळतात. एक पारायणच्या काळामध्ये एक मोठा उत्सव तयार झालेला आहे गावकऱ्यांचा. त्याचप्रमाणे हा एक मोठा उत्सव झालेला आहे. याच्यामध्ये कमीत कमी 25,000 ते 50,000 लोक या दिवशी एकत्र आलेले असतात, बाहेरगावचे असले तर. आणि त्या अनुषंगानं कुणाला पाण्याची बॉटल लागते, कुणाला चहा कॉफी जे असेल, हे छोटे छोटे व्यवसाय त्याच्यामुळे वाढत आहेत. लोकांना ते एक दिवस तर मोठं येऊन जाते ना त्याचं. नक्कीच बापू आमच्यापेक्षा वयाने जरी लहान असले तर बापूंचा जो स्वभाव आहे, तर समोरचा माणूस आपल्याकडे कसा अट्रॅक्ट करायचा. ते बोलता घुगे सरकार काय चाललंय, अशोक भाऊ काय चाललंय, दादा काय चाललंय, आणि हे सर्व सांभाळत असताना त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही अशी नाराजी नसते. आपल्या घरात एक जर विवाह असला तर आपल्यावर टेन्शन असतं, पण बापू आणि काकी यांच्या चेहऱ्यावर कधीच टेन्शन दिसणार नाही त्या कामामध्ये. कारण त्यांनी स्वतःला त्यात इन्क्लूड करून घेतलेलं, सगळ्या हे झालं पाहिजे. आणि आम्हाला त्यांनी प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य दिलेलं. तुम्ही करता ते बरोबर करता, इतका विश्वास आमच्यावर टाकलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं तर आम्हाला त्या गोष्टीचा आनंद मिळतो. कारण समोरच्या विषय टाकला आणि बापूचं नेतृत्व खरंच चांगलं आहे. आणि इतर वेळा वर्षभर आमची कुठं गाठ भेट नसते, रस्त्यात का भाऊ काय चाललं, काय नाही झालं, एवढंच. त्यांनाच कधी आठवणायचं फोन कर, अरे बाबा काय चाललं तुझं, काय नाही मजेत आहे. काकींना आठवते, काकीची माझी वर्षभर आमची गाठ होत नाही. तसं अशोक भाऊ म्हणतात ना, आमची कधीच गाठ भेट होत नाही. पण आम्ही बिगर आमंत्रण तिथे जाणारे माणसं, हे आमच्या अंगी लागून गेलेल्या गोष्टी आहेत. कारण हा कार्यक्रम आहे, 4 दिवस आमच्या डोक्यात तो विषय येऊन जातो, आपल्याला जायचं आहे. आम्ही त्या टायमिंगला तिथे हजर होणार, काकींबरोबर बसणार, चहा पाणी घेणार, हे सगळं झालं ते वस्तू मोजून घेणार. त्याच्यामध्ये सरप्राईज दिलेले असते काकींनी 4-5 वस्तू. तर इमर्जन्सी कुणी आलं, वस्तू आपली कमी पडायला नको, आपली बाजू ही झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टी काकींचा विचार. मी तर म्हणेल बापूपेक्षा काकीचं कार्य श्रेष्ठ आहे. कारण बारीक सारी गोष्टी सगळ्या काकींच्या लक्षात राहतात. बापूंकडे बाहेरचं आहे, पण ते घरातल्या जे आपण वैदिक धर्माप्रमाणे ज्या काही गोष्टी लागतात ना, त्या प्रत्येक आहे. त्या मुलीची टिकली, तिला ओढणी, तिच्या गजऱ्याचा विचार, या सगळ्या गोष्टी काकी करतात. आणि तिच्या मेकअपपासून, मेकअपला सुद्धा मुली तिथे आलेल्या असतात. आज 50-60 मुलींचं मेकअप करायचं म्हणजे दुपारपासूनच काम चालू होतं आहे. आणि सगळ्यात बापूची चांगली गोष्ट असेल तर जे फॉर्म भरून घेतले जातात, त्याच्यात मुलीच्या वयाचा दाखला, मुलाच्या वयाचा दाखला, मुलीच्या आईवडिलांचे संमतीपत्र, मुलीच्या मामांचे फोटो, त्यांच्या सह्या, हे जे काही आहे कायदेशीर बाबी, तर असा विवाह फक्त शिर्डीतच होतो. बाकी ठिकाणचं मला कल्पना नाही, पण लिगली सगळ्या गोष्टी करून धर्माला धरून ज्या गोष्टी होतात त्या सगळ्या बापूंकडून केल्या जातात. आणि या कार्य करण्यासाठी बापूंना उदंड आयुष्य मिळो, दोघांनाही, काकीला पण त्यांना पण. आणि असंच कार्यात आम्हाला सहभागी करून घ्यावं ही आमची साईबाबांचरणी विनंती आहे. नक्की 100%. बापूंनी जी माणसं निवडली ती अगदी ज्या त्या ठिकाणची आहेत. आता तुम्ही याचं अनाऊन्समेंटचे जे म्हणलात स्टेजचं, त्याच्यामध्ये फकीर शेटलोडा असतील, चौधरी असतील, किंवा ॲडव्होकेट अनिल शेजवळ असतील, हे लोक त्या गोष्टी सांभाळतात. आता ॲडव्होकेट अनिल शेजवळ आणि पूर्वी ॲडव्होकेट बाळासाहेब पोते, कैलासवासी बाळासाहेब पोते, हे लिगली सगळं बघत होते. आम्ही जे पेपर तयार करतो त्यातल्या चुका चाका काय असतील ते सगळे ते काढत होते. 99% चुका होत नव्हत्या, पण झाली असेल तर एकच ते समजाय असं असं झालं आहे बरं का, पुढच्या वेळेला आपल्याला ठीक आहे. म्हणजे आमच्या नजरेतून त्या गोष्टी सगळ्या घडून जायच्या. एकमेकडे बघितलं की नको आहे बा, ही जरा वयाने कमी वाटते. ते बापूच्या कानावर, बापून तुम्ही डिसिजन घेतलं, विषय मिटला, असं बापू एक शब्दात सांगायचे आम्हाला. आणि तेव्हापासून जे वळण लागलं आहे का हे सगळ्या कायदेशीर गोष्टी आम्ही करून घेतो तिथं. आता बापूंनी आमचे शिवाजीराव महाडिक मामा असतील, ज्यांनी भोजनगृहामध्ये पूर्वी काम केलेले आहे, आप्पासाहेब पोते आहेत आमच्या मंडळाचे, ही लोक भोजन व्यवस्था अगदी योग्य सांभाळतात तिथे. आता पूर्वी आमचे मित्र अशोक गोंदकरांनी जसं त्यांच्या याच्यात सांगितलं बाईटमध्ये, शिंपी आमटी व्हायची. पुढे नंतर बापूंना कोणीतरी सुचवलं की बा आमरस आणि पोळी, पुरणपोळी तर मांडे याचं जेवण ठेवलं तर चांगलं होईल. मग त्याला भजी आले जोडून, कुरडई आली, रस्स्याची आमटी आली, भात आला, त्याच्याबरोबर आईस्क्रीम आलं, पाण्याची बॉटल आली. एक एक वाढत गेले. आणि त्याचं स्वरूप एवढं का 8 ते 10 हजार लोक ते मांडव डाळाचं जेवण करतात. एवढा मोठा सोहळा कुठे होतो, हा उत्सव झाला नाही. आणि असं कार्य करण्याची दानत ही बाप्पू आणि चौकाकीमध्ये आहे. आणि हो, आणि त्यांची ती हौस आहे, ते कुठल्या गोष्टी नाही म्हणत नाही. आपण फक्त म्हणलं बाप्पा असं, अरे घे करून,
काकी जर काकी असं वाटतं, अहो घ्या ना करून, तुम्हाला कोण नाही म्हटलं. म्हणजे ह्या ज्या काही आनंदाच्या गोष्टी आहेत ना, का म्हणजे आम्ही तसे खूप क्षुल्लक माणसं आहे समाजाच्या दृष्टीने. कारण आमची ओळख फक्त नाटकावाली आहे. आयुष्यभर आम्ही नाटकं केली, नाटकातलाच एक भाग आहे असं लोकांना वाटतं ना, हे नाटकावाली यांचं काय वजह सोडून. म्हणजे आमचा इतर वेळेला कुठे विचार होत नाही आमच्या मंडळाचा. पण या आम्ही काय आहोत, ही जी बापूंची नजर आहे, की बापूने बरोबर पार केलं की ती माणसं पाहिजेत. अशाच प्रकारे त्यांनी सर्व माणसं निवडलेली आहेत. बापू एकदम बिनधास्त असतात त्यावेळेला, त्यांच्यावर कुठलं टेन्शन नसतं, काठीवरही नसतं. फक्त टायमिंगमध्ये लग्न लागले पाहिजे एवढं काकींचंही असतं. हे टायमिंगमध्ये आपल्याला लग्न लावायचं. आणि त्यांना खरं नामदार साहेबांचे खूप त्याच्यामध्ये सहकार्य आहेत. आता सुजय दादाही त्याच्यामध्ये येत आहेत बऱ्याच वर्षापासून. त्याच्यामुळे हे कार्य अजून त्याला स्वरूप मोठं आहे. आणि ही आपल्या तालुक्याची मतदारसंघाची खूप मोठी उत्साह मानावा लागेल. शिर्डीकरता मर्यादित नाही, आपला मतदारसंघातला मोठा उत्साह आहे. कारण याच्यामध्ये सर्व परिसरातले लोक, पूर्ण मतदारसंघातले लोक असतात. बापूचे मित्र आहेत, वेगवेगळ्या राजकीय लोक येतात, धार्मिक लोक येतात, साधुसंत येतात. कारण असा आनंद जो आहे हा ज्याच्या नशिबी त्यालाच मिळेल. आणि त्यातले आम्ही एक आहोत छोटेसे, आमचं मंडळ. आज तो आनंद आम्हाला इतका होतो का वर्षभर त्याचा आनंद मिळतो. कारण तिथं हो, आम्ही स्वतःला भाग्यवान समजतोय. तिथं अनेक मित्र झालेत वेगवेगळे. ते इतर वेळ कुठे वेळेला काय रे भाऊ काय चाललं, काय दादा चाललं. आता माझ्या जीवनातली एक गोष्ट सांगायची झाली, अनुभव. तर ज्यावेळेला बापूंचं 5वं-7वं वर्ष विवाहाचं असेल, सामुदायिक विवाहाचं, तर माझी लहान बहीण कल्याणला राहते. पूर्वी दुपारी एक शिर्डी कल्याण गाडी होती वाया संगमनेर आळे फाटा जाणारी. आणि आळे फाट्याला भजे खूप चांगले मिळतात बस स्टँडमध्ये. तर मला ती सवय होती, कारण कंडक्टर तिथं अर्धा तास गाडी थांबायची ती. कंडक्टरवर मला ते भजे काय नेहमीचे हे असल्यामुळं ते कंडक्टरांनी भजे खायचो. त्या ठिकाणी एक जोडपं बसलेलं होतं, एक छोटं मूल पण होतं त्यांच्यावर. आणि आम्ही आमच्या नादात होतो. त्या मुलीच्या आणि त्यांच्या लक्षात झाली या व्यक्तीला आपण कुठंतरी पाहिलं आहे. ते माझ्याजवळ आले म्हणून, दादा तुम्ही शिर्डीचे का, साईबाबाच्या गावाचे? म्हणलं हो. म्हणलं तुम्ही? नाही म्हणे आम्ही इकडचेच आहे. अरे म्हणलं यांची आपली कुठं गाठ भेट नाही काय नाही, पण हे काय विचारतो झाले सर कुठे करतो. अहो आमचं लग्न तुम्ही लावलं आहे म्हणे. अरे बापरे. म्हटलं ताई शक्यता आहे, पण मी काय तुम्हाला ओळखलं नाही. अहो नाही. ते साधी माणसं होते. त्यांनी मला चहा पाजण्याचा, आमच्या कंडक्टरांनी 3 जणांनी त्यांनी चहा पाजला. तो आनंद मला कुठं मिळेल असा. आता एवढ्या मोठ्या कार्यात मी तर खूप क्षुल्लक माणूस आहे. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना आयुष्यात मिळतात ना, हे न सांगून मिळणाऱ्या गोष्टी आहेत. ज्याच्या नशिबात त्यालाच मिळतील. आणि हा आनंद मी झालं, अशोक गुंतकर झाले, अशोक नागरे झाले, किंवा आमचे भाऊसाहेब साबळे, मिराणे सर. आता मिराणे सरांचं वय झालं आहे, तरी पण त्या वयामध्ये आमचा सरांचा मुलगा नितीन सरांना गाडीवर आणून सोडतो, आमच्या ताब्यात देतो, पप्पाला सांभाळा. सरांना ते त्यांचा स्वभाव असल्यामुळे ते गप्प बसत नाही. ते माईक घेणार हातामध्ये, ए पुरी उभी राहा, तुझं नाव सांग, तुझं शिक्षण सांग. आणि सुरुवातीला आम्हाला अडाणी मुली भेटायच्या, पण आता ग्रॅज्युएट झालेल्या आहेत, इंजिनियर डॉक्टर झालेल्या मुलीसुद्धा या ठिकाणी विवाह करतात. आणि त्यांना जर विचारलं तर ते म्हणतात असा आनंद आम्ही ऐकलं आहे, तर इथं असा विवाह होता म्हणून आम्ही या विवाहात आलेलो आहे. आता 25 वर्षापूर्वी जे काही लग्न झालेत, तर मला वाटतं मागच्या वर्षी 1 का 2 लग्न असे आले की त्यांच्या मुलींचे लग्न इथं झाले परत. म्हणजे हा दुर्गशक्तीचाच योग म्हणावा लागेल हा एवढा मोठा. बापूंच्या हातून, सौ काकींच्या हातून यापूर्वी जसे विवाह झालेत आत्तापर्यंत, असेच पुढे आयुष्यभर व्हावं. आणि बाबा हे कार्य करण्याकरता त्यांना उदंड आयुष्य देऊ. आणि आमच्या मंडळालाही त्यात सहभागी करून घेतलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि यापुढेही कुठलेही काम असेल सामुदायिक, चांगल्या कामाला आमचं मंडळ उभं आहे आणि उभंही राहील. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्या ग्रुपचे साई सीताई पार्क, भव्य प्लॉट विक्री, प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55.
श्री संदीप गोंदकर पाटील 9922665637, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 9767066685, पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीरामनगर, कणकुरी रोड, शिर्डी. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोडलगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.